हॅलो डिअर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण तुमचा आज न्यू चॅप्टर स्टार्ट करतो आहे. द नेम ऑफ युअर चॅप्टर इज ट्रिग्नॉमेट्री. ट्रिग्नॉमेट्री या चॅप्टरमध्ये तुम्ही व्हरायटी ऑफ टर्म्स पाहणार आहात, रेशोज पाहणार आहात फॉर साइन कॉस टॅन कॉटसेक अँड कोसेक. साइन कॉस टॅन हे रेशो इन डिटेल आपण 9th स्टँडर्डमध्ये स्टडी करणार आहोत आणि 10th स्टँडर्डमध्ये रिमेनिंग 3 रेशोज तुम्ही इन डिटेल स्टडी करणार आहात. हा चॅप्टर +1 अँड +2 दॅट इज फॉर 11th अँड 12th स्टँडर्डसाठी सुद्धा ॲप्लिकेबल असणार आहे. सो सी, फर्स्टली वी विल स्टार्ट विथ सम बेसिक कॉन्सेप्ट्स और बेसिक टर्म्स रिलेटेड टू राईट अँगल ट्रायंगल. फर्स्टली, व्हॉट इज मीन बाय राईट अँगल ट्रायंगल? राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय? तर असा ट्रायंगल ज्यामध्ये मिडल अँगल, वन अँगल इज ऑफ 90 डिग्री. यू कॅन सी हियर इज ट्रायंगल ABC whereas अँगल B इज ऑफ 90 डिग्री. जर असं असेल तर साईड AB, साईड BC अँड साईड AC या पर्टिक्युलर साईड्सला काहीतरी नेमिंग असणार आहे. हे नेमिंग आज आपण पाहणार आहोत. अँगल B इज ऑफ 90 डिग्री. अँगल Bच्या अपोजिट जी साईड असणार आहे ती साईड हा त्या ट्रायंगलचा हायपोटेनस असणार आहे. द साईड अपोजिट टू 90 डिग्री इज नोन ॲज हायपोटेनस. B इज ऑफ 90 डिग्री अँड साईड AC इज अपोजिट टू इट. सो साईड AC is hypotenuse. Side AC is hypotenuse. Now next, AB and BC are the two remaining sides. What we will say for this? Side AB and side BC या sides काय असणार आहेत? So side BC is adjacent side. It is side adjacent side to the hypotenuse. So side AC is adjacent side, whereas side AB is known as opposite side. Side AB is equal to opposite side. There are 3 sides of a triangle. Angle B is of 90 degree, side opposite to 90 degree. AC side असणार आहे. So side AC is called as hypotenuse of a triangle. Next, side BC ही side AC ला लगेच लागून असणारी साइड असणार आहे. So it is side BC is said to be adjacent side of a triangle and side AB is called as opposite side of a triangle. ठीक आहे. त्यानंतर आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पाहणार आहोत. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज तुम्हाला माहिती असतील होपफुली. ओके, सो ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फॉर, जर तुम्ही 2 साईडसाठी घेत असाल तर यू कॅन गॉट इट. बट आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पाहणार आहोत फॉर साइन कॉस टॅन अँड कॉटसेक कोसेक. द साइन रेशो, साइन साइन कॉस टॅन कॉटसेक कोसेकचे जे रेशोज असणार आहेत यांना आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोज असं म्हणणार आहोत. साइन रेशो इज opposite side upon hypotenuse. Okay, sine ratio is opposite side upon hypotenuse. After that, the next ratio is cos ratio. Cos ratio is adjacent side upon hypotenuse. Okay, cos ratio is adjacent side upon hypotenuse. And the last ratio is tan ratio. Tan ratio is opposite side upon adjacent side. So tan ratio is opposite side upon adjacent side. Okay, now C is the any angle theta. जर आपण असं अज्यूम केलं तर sin theta, cos theta आणि tan theta असे तुम्ही हे रेशोज पाहणार आहात. साइन रेशो असणार आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस.
अपोजिट साईड इथे कोणती आहे, तर ए बी ही अपोजिट साईड असणार आहे आणि हायपोटेनस ए सी असणार आहे. सो साईन थीटाचा साईन रेशो या ट्रायंगलसाठी ॲप्लिकेबल असणार आहे ए बी अपॉन ए सी. नेक्स्ट आहे कॉस रेशो, दॅट इज ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनस. ॲडजस्टंट साईड आहे बी सी आणि हायपोटेनस असणार आहे ए सी. सो कॉस रेशो इज इक्वल टू ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनस साईड, दॅट इज बी सी अपॉन हायपोटेनस इज ए सी. आणि लास्ट रेशो असणार आहे टॅन रेशो, विच इज अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. अपोजिट साईड कोणती आहे, तर ए बी ही अपोजिट साईड आहे आणि ॲडजस्टंट साईड बी सी असणार आहे. टॅन रेशो इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड, दॅट इज साईड ए बी अपॉन साईड बी सी. हे झाले साईन, कॉस आणि टॅन रेशो. यापुढे अजून 3 रेशोज आपण पाहणार आहोत. ते असणार आहेत कॉट, सेक अँड कोसेक. सो हे फर्स्ट 3 रेशोज आहेत जे तुम्ही या वर्षी स्टडी करणार आहात. या पुढचे 3 रेशोज असणार आहेत, हे टोटली याच्या इन्व्हर्स असणार आहेत. हे तुम्हाला आत्ता नाहीच, स्टील आय विल टेल यू फॉर युअर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. साईन कॉस टाईमच्या अपोजिट असणार आहे कॉट, सेक आणि कोसेक. हे टोटली याच्या इन्व्हर्स असणार आहे. ठीक आहे. राईट नाव तुम्हाला आत्ता इतकेच रेशो आहेत. फॉर अ राईट अँगल ट्रायंगल द टर्म्स आर ए इन ट्रायंगल ए बी सी. अँगल बी इज ऑफ 90 डिग्री, सो इट इज अ राईट अँगल ट्रायंगल. अँगल बीच्या अपोजिटची साईड असणार आहे, दॅट इज साईड ए सी इज नोन ॲज हायपोटेनस. साईड बी सी इज द ॲडजस्टंट साईड अँड साईड ए बी इज द अपोजिट साईड. त्यानंतर आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज पाहिले आहेत फॉर साईन, कॉस अँड टॅन. साईन रेशो इज अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साईड असणार आहे ए बी अँड हायपोटेनस इज ए सी, सो ए बी अपॉन ए सी. कॉस रेशो इज ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनस, दॅट इज बी सी अपॉन ए सी. आणि टॅन रेशो असणार आहे अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड, दॅट इज ए बी अपॉन बी सी. दॅट्स इट. तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये इतकंच दिलं आहे. यावरून तुम्हाला साईन, कॉस आणि टॅन यासाठी डिफरंट रेशोज लिहायचे आहेत. जर तुम्ही टेक्स्टबुक रेफर करत असाल तर ऑन पेज नंबर 104 प्रॅक्टिस सेट 8.1 तुम्हाला 4 एक्झाम्पल्स दिले आहेत अँड यू हॅव टू राईट द रेशोज. मी इथे एक तुम्हाला लिहून दिला आहे. बघा इथे तुम्हाला जर अँगल्स दिले असतील साईन 50, टॅन 40, 50, तर यासाठी तुम्हाला रेशोजसाठी त्याचा वेगळा रेशो चार्ट असणार आहे. तो सुद्धा मेजर ऑफ अँगल थीटा आपण स्टडी करणार आहोत. बट राईट नाव we will stop here. This is the basic introduction of chapter trigonometry. Thank you. In the homework you will solve practice set 8.1.